योगी कथा प्रकरण 7. स्वयंभू श्री विठ्ठल. मी सर्वात पहिले घेतलेले शेत मालेगाव केळी रस्त्यालगत आहे. तिथे बारमाही पाणी असलेली विहीर आहे. विहीर खोदल्यानंतर तिथे श्री आसरामातेच्या मूर्तीची स्थापना केली होती. सन 1984 ते 85 मी कुटुंबासह श्री क्षेत्र पंढरपूर तुळजापूर येथे दर्शनासाठी गेलो होतो. जाताना औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबेजोगाई येथील दर्शन घेऊन तुळजापूरचे दर्शन घेतले व रात्री पंढरपूरला मुक्कामी पोहोचलो. सकाळी चंद्रभागा नदीत स्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही मालेगावकरिता परत निघालो. आमच्या जीपच्या मागे 50-60 फूट उंच रेती वाळूचे कण हवेत श्री विठ्ठलाच्या आकारात येत असलेले मला दिसले. ते मालेगावपर्यंत आले. मालेगावला आमच्या शेतात विहिरेच्या उत्तरेला 70 ते 80 फूट अंतरावर स्थिर झाले. तो आकार हळूहळू छोटा होत गेल्याचे मला दिसत होते. बऱ्याच दिवसानंतर त्या आकारापासून जमिनीच्या आत 2 फूट उंचीची श्री विठ्ठलाची मूर्ती तयार झाल्याचे मला दिसले. ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या ठिकाणी माझे कुटुंबीय प्रत्येक एकादशीला उसळ वाहून आरती करत होते. तसेच द्वादशीला नैवेद्य दाखवून आरती करत होते. श्री विठ्ठलाची मूर्ती मांडण्यासाठी शेतात विहिरीजवळ मंदिराचे बांधकाम सुरू केले. मूर्तीसाठी गर्भगृह बांधले. एकटी श्री विठ्ठलाची मूर्ती मांडता येत नाही. श्री रुक्मिणी देवीची मूर्ती मांडणे आवश्यक होते. त्यामुळे सन 1987 पंढरपूर येथे गेलो. तिथे श्री रुक्मिणी देवीच्या 1.25 फूट उंचीच्या मूर्तीची ऑर्डर दिली. नोव्हेंबर 1987 ती मूर्ती तयार करून घरी ठेवली. 1 महिना धान्यात ठेवून तिची पूजा केली. 25 डिसेंबर 1987 रोजी सूर्योदयाच्या वेळी माझी 3 मुले व भाचा विलास वानखडेसह शेतात गेलो. ज्या ठिकाणी मूर्ती आहे हे मला माहीत होते त्या ठिकाणी 3-4 इंच माती बाजूला केली की श्री विठ्ठल मूर्तीचा टोप हाताला लागला. थोडी हाताने माती बाजूला केली. मूर्तीला वर उचलले की मूर्ती वर आली. आश्चर्य म्हणजे मूर्तीला माती चिखल काहीच लागलेले नव्हते. दरवर्षी नांगरताना वखरताना मूर्ती कधीच निघाली नाही. काढायच्या दिवशी मूर्ती एकदम वर आली. नंतर श्री विठ्ठलाची मूर्ती घरी आणली. श्री विठ्ठल व रुक्मिणी देवीच्या मूर्तीला घरी अभिषेक करून पूजा केली. नंतर दोन्ही मूर्ती शेतात मंदिरात नेऊन त्यांची स्थापना केली. या मंदिराचे गर्भगृह पूर्वाभिमुख आहे. गर्भगृह आकर्षक आहे. श्री विठ्ठलाची मूर्ती स्थापन केल्यानंतर आमच्या कुटुंबाची प्रगती झाली. शेताजवळ मालेगाव लघु पाटबंधारे योजनेचा तलाव आला. त्यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. शेतातील उत्पन्नात वाढ झाली. स्वयंभू विठ्ठलाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी तालुक्यातून भाविक लोक शेतात येऊन दर्शन घेतात. अनेकांना चांगला अनुभव येत आहे. अशा प्रकारे श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्री विठ्ठल मालेगावला आमच्या येथे आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीफळाच्या आकारातील श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिरात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या शिवलिंगाजवळ श्री नीलनागाच्या जागृत मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिरात श्री हनुमानाची मूर्तीही आहे.